VSS संघ शिकलेला आहे. इथे नवीन सामना आमचे रोहन भगत जी सुद्धा आहेत कातलपाड्याचे, नेहमी दिव्यांग सुपरस्टार संघामधून खेळताना दिसतात. यावर्षी मात्र त्यांच्यावर मोठी बोली चेतन वावेकर यांनी लावली आणि आपल्या संघामध्ये त्यांना खेचले. पाय उचल जरा, पाय उचल प्रलय. चला नवीन सामन्याकडे जाऊया. शुभम स्मृती संघ फलंदाजीस आणि गोलंदाजीस द केक हाऊस. आणि अर्थात सामन्याची सुरुवात करत आहे, गोलंदाजीची सुरुवात करत आहे तो संकेत पाटील, आपल्या पंचक्रोशीतील एक नावाजलेला जुना जाणता अनुभवी खेळाडू, एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू संकेत पाटील. फलंदाजी चेतन आणि बबलू. चेतन ऑन स्ट्राइक. मॅच स्टार्ट. पहिलाच एक सुंदर फटका आणि हा चौकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्याला. एक स्ट्रेट बॅट शॉट, एक ओव्हर पिच डिलिव्हरी आणि स्ट्रेट बाउंड्री. अजून एक सुंदर फटका आणि हा षटकार लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर षटकार आणि सुंदर सुरुवात. चेतन याच्या बॅट मधून आपल्याला दोन फटके पाहायला मिळत आहेत. पहिला चौकार आणि आता दुसरा षटकार. आता मात्र एक यॉर्क लेनचा चेंडू, एक चांगला कमबॅक आणि पुन्हा एकदा गोलंदाजाने त्याचा ब्रह्मास्त्र वापरलेला आहे ते म्हणजे यॉर्क. 3 चेंडू 11 धावा. चांगली सुरुवात. आणि आता एक झेल, हा डीप मिड विकेटच्या दिशेने आणि हा झेंडर याच्या हातात झेल आणि झेंडर याच्या हातातून झेल नक्कीच सुटू शकत नाही. चांगला कमबॅक संकेताचं द केक हाऊस संघासाठी. आणि हा अभि परतलेला आहे, अगदी स्वस्तात परतलेला आहे. फलंदाजीस आता भावेश वन डाऊनला. एक हिटर
फलंदाजीस आलेला आहे भावेश. धावसंख्या झालेली आहे 11. एक गडी बाद 11. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हा एक सुंदर फटका कव्हर्सच्या दिशेने भावेशाच्या बॅट मधून चेंडू जात आहे सीमारेषेकडे, परंतु अडवण्यात यश आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला. आणि तिसरा धावाचा प्रयत्न होता आणि हा थर्ड अंपायर. सो तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे रनआउटची. बघूया काय डिसिजन येतो. अजूनही पंचांकडे थर्ड अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर करून डिसिजन ठरवत आहेत. मला वाटतं काहीशी अडचण येत आहे त्यांना. खूपच क्लोज कॉल दिसतोय, इतका वेळ जातोय म्हणजे. आणि हा नॉट आउट. आणि आपण वारंवार पाहतो जेव्हा वेळ जास्त जातो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम फलंदाज हा नॉट आउट असतो. क्रिकेटमध्ये म्हणतात ना बेनिफिट ऑफ डाऊट हा बॅट्समन कडे असतो थोडा, काहीसं तसंच. आणि धावसंख्येत 3 धावांची भर. धावसंख्या झालेली आहे 14. चांगली सुरुवात म्हणावी लागेल शुभम स्मृती संघाची. हा एक सुंदर फटका स्ट्रेट आणि इट्स अ 6 आउट ऑफ द ग्राउंड. धावसंख्या झालेली आहे 20. आणि ह्याला म्हणतात पॉवर प्लेचं षटक. जर पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही 20 धावा घेताय तर नक्कीच तुम्ही पॉवर प्ले वसूल केला असं म्हणावं लागेल. सुंदर सुरुवात शुभम स्मृती संघाची. इथे वाढवलं ना की मग युट्यूबला खरखूर जातो. म्हणून मी मगाशी जास्त होता नंतर एकदम कमी झाला. मग इथे आवाज जात नाही असं आहे. बरोबर आहे ना. परफेक्ट आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे परत येऊया. एका षटकात 20 धावा खेचलेल्या आहेत शुभम स्मृती संघाने. गोलंदाजीस रम्या फ्रॉम चिखली. फलंदाजीस भावेश. आणि मला वाटतं आता हा रन्सचा फ्लो असाच ठेवण्याचा प्रयत्न असेल शुभम स्मृती संघाचा. आता ते काही मागे वळून पाहणार नाहीत. इथे मात्र शुभम स्मृती करो या मरो अशी सुरुवात केलेली आहे, कारण की हा सामना जिंकणं त्यांना महत्वाचं असेल. कारण की संकेत सारखा गोलंदाजावर त्यांनी आक्रमण चढवलं. यावेळी द्वितीय षटकासाठी दुसरा गोलंदाज आला, त्याच्यावर सुद्धा आक्रमण चढवत असताना हा पाहतोय सुशांतच्या हातून. ओ हो हो हो, याला काय म्हणणार प्रतीक आपण. देव देतं आणि कर्मण येतं. नक्कीच नक्कीच. आणि याला म्हणणार भावेशचं नशीब. आणि क्षेत्ररक्षक झेल सोडणार हे तर मला आधीच कळलं होतं, कारण त्यांनी त्याचा रनअप बघून वाटलंच नव्हतं की तो काही जज करतोय. परंतु कीपर कडून सुद्धा तो चेंडू मिस झालेला. एक सोपा रनआउट. आणि मला वाटतं कीपर आहेत करणच्या जोडीला आता मला वाटतं अर्जुन म्हणून कोणीतरी यावं लागेल. आकुल टप्प्याचा चेंडू होता. शॉटॉम्पोल करत असताना इकडे पण इकडे लॉंग ऑफ रिझन मध्ये मारलेला फटका आहे. आणि खरंच सुंदर फटका म्हणावा लागेल. हा एक शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्यांनी शॉर्ट पिच चेंडू स्ट्रेटला मारलेला आहे. तर ऑफ साईडच्या दिशेने गेले नाही, लेग साईडच्या दिशेने क्रॉस खेळायला गेले नाहीत. खरंच लॉंग ऑफच्या दिशेने जिथे गॅप होती त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि आता खरंच जरा डोक्याचा वापर करून खेळलेला आहे भावेश. धावसंख्या 4 धावांची भर. धावसंख्या झाली 26.
आणि आता आपण पाहिलं की वाऱ्याचा झोत काय करू शकतो. मगाशी पाहिलं अवेसेस संघाने जेव्हा या एंडने फलंदाजी केली तेव्हा हेच फटके षटकाराच्या दिशेने जात होते. आणि आता सुंदर फटका मारून देखील भावेश झेलबाद होऊन तंबूत परतलेला आहे, कारण की त्याने वाऱ्याची अपोजिट साइड निवडलेली आहे आणि त्याचंच नुकसान भावेशला आणि शुभम स्मृती संघाला. निश्चितपणे एक चांगली फलंदाजी करत होता भावेश आणि त्याला मात्र तंबूच्या आश्रयाकडे रस्ता दाखवलेला आहे. या गोलंदाजाने कमबॅक करतोय. यावेळी रमेश पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर कदाचित षटकार आला असता, परंतु हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी अंगलटी ठरलेली आहे भावेश आणि इथे मात्र विकेट जात असताना आपल्याला दिसले. 3 चेंडू समाप्त, 3 नंतर धावा बनलेला आहे 26. मला वाटतं गोलंदाज आपली रणनीती बनवताना या वाऱ्याचा नक्कीच विचार करत असतील. आता ज्या एंडने गोलंदाजी होते त्यावेळी मला वाटतं गोलंदाज जास्त शॉर्ट पिचचा मारा करू शकतात, कारण की लेग साईडच्या दिशेने सिक्सर्स पोहोचवणं तितकं सोपं नाही आहे वाऱ्याच्या अपोजिट साईडनं. आणि आपण पुन्हा एकदा बघितलं एक शॉर्ट पिच चेंडूच होता आणि हीच काहीशी टेक्नॉलॉजी वापरली आहे रमेश यांनी. आपण बघतोय वारंवार शॉर्ट पिच टाकत आहेत, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारायला लावत आहेत, फलंदाजांना भाग पडत आहेत, त्याचा त्यांना फायदा देखील झाला. भावेश एक फटका खेळून बाद झालेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात समीरसाठी. यावेळी ड्रीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाठवलाय आणि तोच बाजूचा क्षेत्ररक्षक पॉइंटला ढकललेला आहे. म्हणजे इथे स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ही पहा स्ट्रॅटेजी वर्क केलेली, परंतु हा झेल सोडलेला आहे पॉइंटच्या दिशेने. खरंच एक सुंदर झेल असू शकला असता. सुंदर गोलंदाजी रमेश याची. अकॉर्डिंग टू फिल्डिंग बॉलिंग करणं हे गोलंदाजाचं काम असं आहे, ते काम त्याने केलेलं आहे. क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिलेली नाही आहे आणि हा झेल सुटलेला आहे. यावेळी ऑन साइडला काव कॉर्नर रिझन मधून चेंडू होणार आहे सीमेच्या पार. हा येणार आहे खूप वेळानंतरचा षटकार आणि षटकार. इथे मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती एका मोठ्या फटक्याने करण्यात आलेली आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर 20 धावांचं जरूर आलं, 1 विकेट पाहायला मिळाली. संकेतने 20 धावा खर्च केल्या. द्वितीय षटक आलं रमेश कडून, त्याने सुद्धा 1 विकेट घेतली आणि 13 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर खऱ्या अर्थानं आलेला हा मोठा फटका तो आपल्याला पाहायला मिळाला चेतन कडून. आणि चेतन हा वैयक्तिक 23 धावांवरती खेळत आहे. सुंदर खेळी चेतन याची. आणि आपण पाहिलं, तुम्ही ऑब्झर्व केलं प्रलय, की वारा काहीसा थांबलेला होता हा चेंडू जेव्हा झाला तेव्हा. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होणार आहे इथे आणि धावा एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते शुभम स्मृती हा संघ. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांच्या संघाने करून दाखवली. आजच्या दिवसामध्ये सुद्धा अशीच कामगिरी करून दाखवत असताना दिसतोय. दुपारचं वातावरण आहे आणि कडक उन्हाचं वातावरण. लगभग आपली दरवर्षी स्पर्धा याच कालावधीत होत असते आणि स्पर्धा झाल्यानंतर लगेच होळी असते. होळीच्या शुभेच्छा तर सगळ्यांनाच असतील. दोन षटकात 33 धावा आणि चांगल्या धाव संख्येकडे कूच करताना शुभम स्मृती संघ. सुंदर फलंदाजी चेतन याची. किट्टू आलाय आणि किट्टू बराच वेळ चेंडू हवेत राहिल्यानंतर आपल्याला पाहतोय 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही, पण दुसऱ्या बाजूला खेळपट्टीवर धावा मात्र घेतलेल्या आहेत. 35 धावसंख्या आकडा पार केलेला आहे आतापर्यंत शुभम स्मृती या संघाने. आणि इथे पाहिलं तर एका बाजूने झेंडर धावत आला, दुसऱ्या बाजूने किट्टू आला, प्रीतम सुद्धा धावत आला आणि त्यांच्या मधोमध चेंडू पडला. पुढील चेंडू असेल कुसुंबळे गावचा हा उभरता सितारा आहे किट्टू. सुंदर गोलंदाजी किट्टू याची. व्हेरिएशन्स दाखवलेले आहेत. पेस मध्ये डिसिव्ह केलेला आहे फलंदाजाला. मला वाटतं थोडी लवकरच बॅट उचलली होती फलंदाजाने, त्याला पेसचा अंदाज आलेला नाही. आणि छोट्याशा या गोलंदाज किट्टू कडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत आपल्याला पहिल्या चेंडूवर देखील झेल होऊ शकला असता, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करताना किट्टू त्याला कानमित्र कर्ण
कानमंत्र कर्णधार संकेत याच्याकडून. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होणार आहे किट्टू. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. उजव्या हाताचा फलंदाजासाठी खाली ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. टप्पा पहा किट्टूचा. आणि या क्षणी 2 धावा जरूर मिळतील. क्षेत्ररक्षण आलंय परंतु किट्टू पहा एक नवोदित खेळाडू आहे, गोलंदाज आहे आणि अचूक टप्प्यावर त्याची गोलंदाजी चालू आहे. याचं कारण हे की आजकाल आपण पाहतो की आपलं मैदानं कमी होत चाललेले आहेत आणि अशा कमी मैदानामध्ये सुद्धा आपण खेळाडू मग कसे घडवायचे. तर कुसुंबळे गावात फेरफटका मारताना मला ते नेट सुद्धा दिसलं आणि त्या नेटमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये हा किट्टू तिथे प्रॅक्टिस करत होता आणि तेच प्रॅक्टिसचं प्रदर्शन मात्र आता इथे आपल्या सामन्यामध्ये दाखवत असतो. आणि आता प्रत्येक मला तर वाटते गावातल्या संघांनी नेटमध्ये प्रॅक्टिस करणे गरजेचं असेल. नक्कीच प्रलय, कोणत्याही क्षेत्रात प्रॅक्टिसला पर्याय नाहीये. पहा एखाद्या मोठ्या खेळाडूला कसं थांबवायचं हे सुद्धा किट्टू जाणतो. कुसुंबळे संघातून खेळतो आणि कुसुंबळे संघाचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की नवीन नवीन मुलांना तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. खूप आधीपासून नवतरुण जे काही खेळाडू आहेत ना त्यांना ते संधी देत आलेले आहेत. आणि मी आता किट्टूची गोलंदाजी ऑब्झर्व केली प्रलय. त्यांचा 2 चेंडूंवरती जास्त भर दिसला मला. एक तर ऑफसाइड यॉर्क आणि जर त्यांनी लेंथ मागे खेचली तर तो एक स्लो कटर असतो. असे 5 चेंडू, मला वाटतं 3 फुल पिच होते आणि 2 कटर सोडले त्यांनी. सुंदर व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. खरंच डोक्याचा वापर करून ते खेळत आहेत. आणि आपण म्हणतो क्रिकेट हा एक माइंड गेम सुद्धा असतो. जर फलंदाज ओळखू शकला की गोलंदाज काय करणार आहे किंवा गोलंदाज ओळखू शकला फलंदाज काय करणार आहे तर तो नक्कीच वरचढ ठरू शकतो. फलंदाजाला आता ओळखता आला नाही की किट्टू काय करणार आहे आणि म्हणूनच या षटकात आतापर्यंत फक्त 5 धावा आलेल्या आहेत. आता मात्र लेन चुकलेले आहे आणि हा षटकार फिनिश करता आलेला नाही. किट्टू याला सुंदर गोलंदाजी केली होती, 5 धावा दिल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडूत त्यांनी षटकार खाल्लेला आहे. धावसंख्या झालेली आहे 44. कधी कधी एक मानसिकता असते ना ती की 5 चेंडू संपले म्हणजे चला आता आपली गोलंदाजी संपत आली, शेवटचा चेंडू कसा बसा आपण काढून घेऊ. पण अशा वेळीच शेवटच्या चेंडूवरच एक मोठा फटका येतो आणि धावसंख्या वाढत जाते. ती मात्र इथे पाहायला मिळाली. म्हणजे किट्टूला थोडं आपल्या मानसिकतेवर पण काम करावं लागेल की शेवटचा चेंडू जोपर्यंत प्रॉपर टाकला जात नाही तोपर्यंत आपलं षटक समाप्त झालं नाही याकडे त्याचं लक्ष देणं गरजेचं असेल. दरम्यान 3 षटकं समाप्त आणि धावा आपण पाहतोय जमलेल्या आहेत. धावफलकावर 44 धावा बनल्या आहेत. दरम्यान एक गोष्ट मी सर्वांच्या लक्षात आणू इच्छितो की चेतन कर्वे हा 6 चेंडू वैयक्तिक 29 धावांवरती खेळत आहे. त्यात त्यांनी 4 षटकार आणि 1 चौकार याची आतषबाजी केलेली आहे आणि या धावसंख्येला खऱ्या अर्थाने आकार आलेला आहे तो चेतनमुळे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44. आणि पुन्हा एकदा प्रलय आपण जे बोलत होतात बॉल ओके तुम्ही किट्टूच्या मानसिकतेबद्दल बोलत होतात प्रलय. खरंच प्रेशर हँडल करणं आणि फिनिश करणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. शेवटचं षटक असेल झेंडरसाठी. झेंडर गोलंदाजीसाठी आणि संकेत यांची ना कर्णधारपद करत असताना वेगळीच प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी जे क्षेत्ररक्षण लावले होतं ते सुद्धा कौतुकास्पद होतं. त्या दिशेला फलंदाज खेळला, रमेशने सुद्धा तशीच गोलंदाजी केली आणि यावेळी झेंडरला गोलंदाजीसाठी प्रामुख्याने तो आपल्याला दिसत नाही गोलंदाजी करत असताना, पण इथे पाहायला मिळतोय झेंडरवर आक्रमण केलंय आणि हा फटका असणार आहे 6 धावांकरिता. षटकार. आपण झेंडरला खरंच गोलंदाजी करताना खूप कमी वेळा पाहतो किंवा पाहत नाही. कदाचित त्याचा फायदा घेण्याचं ठरवलं असेल संकेत याने की थोडीशी अननोन बॉलिंग, झेंडर याची गोलंदाजी माहिती नसेल समोरच्या फलंदाजांना, त्याचा यूज करावा. मी काल देखील पाहिलं, आय थिंक पहिले युट्यूबवर मी पाहिलं होतं की एका षटकात 6 धावा हव्या असताना झेंडरला गोलंदाजी दिली होती संकेत याने. धावसंख्या झालेली आहे 51. आणि आता
आणि हा झेल फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप्सचा फायदा उचलायचा होता फलंदाजाला, परंतु सुंदर गोलंदाजी यावेळी झेंडर त्याने बॅट्समनचं माइंड ओळखलेलं आहे, त्यानुसार त्याची लेंथ ठेवलेली आहे आणि चेतन बाद होऊन परतलेला आहे. चेतन याने वैयक्तिक 35 धावा केल्या. टाळ्या चेतन याच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 षटकाच्या सामन्यात वैयक्तिक 35 धावांची खेळी करणं खरंच मोठी गोष्ट आहे आणि ती त्यांनी केलेली आहे. धावसंख्येला आकार दिलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 51, 51. अजूनही 3 चेंडू बाकी. एक चांगला फिनिश 60 धावांपर्यंत पोहोचू शकेल शुभम स्मृती संघाला. हा एक फुल टॉस चेंडू होता, मला वाटतं फायदा उचलता आलेला नाही आहे आणि हा लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दिशेने मला वाटतं 2 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. खरंच एका फुल टॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही आणि खरंच एक सेट बॅट्समन काय करू शकतो. मला वाटतं सेट बॅट्समन चेतन आउट होऊन आलेला आहे आणि हा नवीन फलंदाज उतरलेला आहे. जर सेट बॅट्समन चेतन असा कदाचित हा षटकारही असू शकला असता. त्यामुळे खरंच विकेटला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि पुन्हा एकदा हा झेल, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक झेंडर याचं. हा पुन्हा एकदा एक लो फुल टॉस यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर फटका. हा लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये चौकार आणि सुंदर फिनिश केलेला आहे शुभम स्मृती संघाने. धाव संख्या झालेली आहे 57 आणि 58 धावांचं तगडं आव्हान असणार आहे द केक हाऊस संघाला. आजच्या दिवसातील प्रत्येक सामना पाहिला तर आपल्याला 50च्या वर जाताना दिसतोय. फक्त याआधीचा सामना 30 आणि 40 च्या आकड्यांच्या मध्ये थांबला होता. आता पुन्हा पाहायचा आहे. मोठी धावसंख्या आहे, अर्थातच 58चा टार्गेट. शुभम स्मृती संघाने अप्रतिम फलंदाजी केली, त्याच्यामध्ये चेतन याने सुद्धा चांगली फलंदाजी केली. हा संघ पाहते पॉन्टिंग, अभि, सिद्धू, सागर, कल्पेश, सीके, भावेश, अमोक, प्रीत, रोशन आणि रोहन असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला एक संघ आतमध्ये जातोय तर दुसऱ्या बाजूला मला तर वाटते खुन्नच द्यायला पाहिजे जाता जाता. या गोष्टी मला वाटतं जास्त आपण ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून पाहू. मी काल तुमची कॉमेंट्री ऐकली होती प्रलय यूट्यूबवरती की आपल्या एका खेळाडूने इथे खिलाडूवृत्ती दाखवली होती आणि तुम्ही तेव्हा म्हटलं होतं की तिथे पाकिस्तानी खेळाडू असतात तर नक्कीच खोटं बोलला असता. अगदी 50-100 कॅमेऱ्यांसमोर देखील तो खोटं बोलला असता. तसंच काहीच आहे या भारत आहे. इथे ह्या गोष्टी कमी होतात. आपण बघितलं ऑस्ट्रेलियन टीम नेहमी स्लेजिंग करत असते, नेहमी चिडत असते. जिंकण्यासाठी ते काही करू शकतात. मग तिथे ते खिलाडूवृत्ती देखील मागे सोडतात आणि क्रिकेट हा एक खिलाडूवृत्तीचा खेळ आहे. स्पोर्ट्समन नक्कीच क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो की इंग्लंडमध्ये सुरू झाला आणि त्यावेळी सुद्धा परिस्थिती अशी होती, जे राजा महाराजे असायचे किंवा जे मोठे पदाधिकारी असायचे तेच क्रिकेट खेळायचे. ते बॅटिंग करायचे आणि नंतर गोलंदाजी करणारा गुलाम वगैरे असं गोलंदाजीसाठी बोलवायचं, असं ते आहे. त्याच्यामुळे तिथे म्हणायचं की जेंटलमनचा खेळ आहे क्रिकेट. आणि तोच क्रिकेटचा खेळ वसाहती स्थापन होत गेल्या. भारतामध्ये इंग्रजांची वसाहती स्थापन झाली, ऑस्ट्रेलियामध्ये झाली, न्यूझीलंडमध्ये झाली, वेस्ट इंडिजमध्ये झाली, आफ्रिकेमध्ये झाली. अशा विविध ठिकाणी क्रिकेटचा खेळ पसरत गेला. भारतीयांनी मात्र तो खेळ घेतला, जोपासला. मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे क्रिकेट वाढत गेलं आणि पारसी लोकांनी सुद्धा त्याला सहकार्य केलं क्रिकेट वाढण्यासाठी. आणि तदनंतर ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा वाढला. आणि आताच्या घडीला मला काय वाटते प्रतीक की ऑस्ट्रेलियावर
इंग्रजांनी राज्य केलं त्याचा बदला म्हणून ते क्रिकेटला असं काळीमा फासत असतात, खडूसपणाने क्रिकेट खेळत असतात आणि ते स्लेजिंग किंवा बॉल टेपिंग असो अशा घटना ते करत असाव्यात असं मला थोड्या अंशी वाटत राहतं. नक्कीच प्रलय आपण बघितलेला आहे किती चिटिंग करतात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू. आपण या मुद्द्यावर नक्कीच बोलू. दरम्यान पुढचा सामना शिवनेरी स्पार्टन वर्सेस दिव्यांश सुपरस्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी येथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवनेरी स्पार्टन आणि दिव्यांश सुपरस्टार प्लीज. तर आपण नक्कीच प्रलय तुमच्या मुद्द्याकडे परत येऊया. तुम्ही थोडं रिपीट करू शकता का? तेच की इंग्लंडमध्ये सुरू झाला क्रिकेटचा खेळ. इंग्रजांनी सगळीकडे वसाहती स्थापन करून शोषण केलं प्रत्येक देशाचं आणि ऑस्ट्रेलियाने आता मात्र क्रिकेट खेळत असताना इंग्रजांच्या खेळाचं कशा प्रकारे शोषण करता येईल याच्यामध्ये मात्र ते तरबेज होत असताना दिसतात आपल्याला. नक्कीच. आणि आपण बघतो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेस सिरीज खेळली जाते. ॲशेस त्याचा ॲक्च्युली अर्थ होतो राख. त्याची हिस्ट्री पण एक आहे. राख या शब्दावरूनच एक प्रकारे ते ॲशेस नाव पडलेलं आहे आणि किती खुन्नसनी ते लोक खेळतात ॲशेस आपण बघतो आणि किती चुरशीचे ते सामने होतात. परंतु आता क्रिकेटवर राज्य आहे ना ते भारताचं आहे. म्हणजे जरी आपल्याकडे वर्ल्ड कप कमी असले तरी आज BCCI कडे जेवढा पैसा आहे तेवढा ICC कडे नसावा कदाचित आणि भारताच्या प्लेयर्सला खूप डिमांड आहे. एक काळ होता म्हणजे आपण बघितला 1983 वर्ल्ड कप पर्यंत आपण पोहोचलो होतो. तेव्हा वेस्ट इंडिजचं वर्चस्व होतं. 75 सालचा 79 सालचा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने घेतला होता आणि अचानक 1983 साली कपिल देवच्या भारतीय संघाने त्यांची विजयी घोडदौड कुठेतरी थांबवली होती. तेव्हा आपले जे इंडियाचे खेळाडू होते ते ऑटोग्राफ मागायचे वेस्ट इंडिजच्या प्लेयरचा. आपल्या खेळाडूंना तेवढा डिमांड नव्हता. त्या 83च्या वर्ल्ड कप नंतर कुठेतरी क्रिकेटची भारतात म्हणजे बोलताना एक सुरुवात झाली एक चांगली की पब्लिकला कळू लागलं आणि नंतर ती गोष्ट पुढे नेली ती क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी. मला वाटतं की असा एकच खेळाडू तो असेल की जो आउट झाल्यावरती टीव्ही बंद व्हायची. मला नाही वाटत असं कोणताच असेल खेळाडू की तो आउट झाल्यावरती टीव्ही बंद होते. सचिन आल्यानंतर क्रिकेटमध्ये खूप फरक पडला. मला वाटतं अगोदर मॅचेस या टीव्हीवरती दाखवण्यासाठी दूरदर्शनला पैसे द्यावे लागायचे BCCIला आणि आता आपण बघतोच की ते प्रक्षेपण करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा ऑप्शन होतात आणि कॉपीराइट्स मिळण्यासाठी किती करोडोने रुपये मिळतात BCCIला. तर हीच ती प्रगती. निश्चितपणे परिस्थिती ही बदलत असते. आता क्रिकेट हा खऱ्या अर्थाने वाढला तो ग्रामीण क्रिकेटमध्ये, कारण की प्रत्येक गावातल्या तरुणांनी तो खेळ म्हणून स्वीकारलाय आणि ते खेळतात चांगल्या रीतीने. त्याच्याचमुळे हे क्रिकेटची भरभराटी आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आपण सचिन तेंडुलकर यांचं नाव उद्घोषलं आणि नंतर इथे पाहतो एक रनआउटच्या स्वरूपातली विकेट. रनआउट महत्वपूर्ण खेळाडू द केक हाऊस या संघाचा बाद झालेला आहे यावेळी आणि तो सुद्धा रनआउटच्या स्वरूपातून करण. नक्कीच करण एक इनफॉर्म प्लेअर धावबाज. आणि मी जेव्हा करणला खेळताना बघतो ना प्रलय मला श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा आठवतो. अशीच काहीशी शरीरयष्टी होती परंतु फिटनेस चांगली होती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एक चांगला खेळाडू आणि मला वाटतं वर्ल्ड कप विनिंग कर्णधार 1996चा अर्जुन रणतुंगा. सो त्याच शैलीत मी करणला नेहमी पाहतो. परंतु आता मात्र करण धावबाद होऊन परतलेला आहे. बॅड लक करण. क्रिकेटमध्ये असंच होतं की कधीतरी एक दिवस एका खेळाडूचा असतो आणि कधीतरी तो मात्र चांगली कामगिरी करू शकत नाही. परंतु क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि हे क्लासिक खेळाडू आहेत आपल्या विभागातले. ते आता नाही खेळले, आता जमलं नाही तरी पुढल्या सामन्यामध्ये निश्चितपणे चांगली कामगिरी जरूर करणार. परंतु ही रनआउटची विकेट क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या विकेटची आत्महत्या म्हटली जातं तीच ही विकेट करंटच्या स्वरूपातून. पुढला चेंडू अभिषेक थळे यावेळी ऑफ रिझन्स मध्ये. आणि झेंडरला आपण खेळताना बघतोय या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये आणि या हंगामामध्ये सुद्धा ज्या नावासाठी झेंडर ओळखला जात नाही अशाच कामगिरी करण्यासाठी झेंडरला पाठवल्या गेलाय. म्हणजे झेंडरने ओव्हर पण केले आणि झेंडर मैदानाचा वापर करून फटकेबाजी सुद्धा करतोय. आणि असे झेंडर कधी आपण पाहत नसतो. झेंडरला पाहतो तर मोठे मोठे फटके खेळण्यासाठी, षटकार आणि चौकार. आता मात्र एक स्क्वेअर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. थोडीशी लाईन चुकलेली आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. आव्हान जरा मोठं असल्याने 57 धावांचं मोठं आव्हान असल्याने मला वाटतं झेंडर याला सलामीसाठी पाठवलेला आहे संकेत याने. आणि त्याचा जोडीदार करण तंबूत परतलेला आहे धावबाद होऊन. पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडच्या दिशेने आणि पॉइंट आणि कव्हरच्या मधून हा गॅप काढलेला एक चांगला ग्राउंड शॉट. मला वाटतं हा थोडा शुभमन गिल टाइप शॉट पाहायला मिळाला आहे संकेताच्या बॅटमधून मला. परंतु इथे आउटफील्ड इतकी फास्ट नाही आहे आणि तुम्हाला 2 धावांवरतीच समाधान मानावं लागणार आहे.
आणि हाणामारीची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे केक हाऊस संघाला, परंतु संकेत त्याला खूप अनुभव आहे, त्याला माहित आहे आणि तो पण एक मेरिटवर क्रिकेट खेळणारा प्लेअर आहे. पुन्हा एकदा जस्ट एक फ्लिक केलेला आहे मिडॉनच्या दिशेने आणि एका धावेवरतीच समाधान मानलंय. मला वाटतं संकेताची ही स्ट्रॅटेजी असावी की थोडं सेट व्हावं, महत्वाचा गोलंदाज बबलू याच्यावर जास्त अटॅक नाही करावा आणि नंतर बाकीच्या गोलंदाजांना टार्गेट करावं, अशी काहीशी त्याची थिंकिंग असावी इथे. परंतु ही थिंकिंग आता बदलावी लागणार आहे, कारण की धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 58 धावा आणि आता पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर फक्त बनलेल्या आहेत त्या 9 आणि करण सारखा एक मातब्बर खेळाडू सुद्धा बाद झालेला आहे. संकेत आहे एका बाजूला, झेंडर आहे दुसऱ्या बाजूला आणि शुभम स्मृती संघाने ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना आपल्या संघाचा बोलबाला कायम ठेवला, तोच बोलबाला मात्र गोलंदाजी करत असताना सुद्धा कायम राखलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक संपुष्टात, 9 धावा. आता पाहायचं आहे संकेत काय स्ट्रॅटेजी बनवतोय या क्षणाला. 18 चेंडू 48 धावा असं समीकरण मला वाटतं बनलेलं आहे आता आणि आता मोठ्या मोठ्या फटक्यांची इथे गरज आणि आता हवेच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला खेळावं लागणार आहे. तर बघूया नक्कीच प्रलय जसं म्हटलं की काय स्ट्रॅटर्जी असेल संकेताची पाहण्यासारखी असेल. केक हाऊस संघ हे चॅलेंज स्वीकारू शकेल की शुभम स्मृती संघ अगदी सहजपणे विजयश्री खेचून घेईल, नक्कीच बघण्यासारखं असेल. त्यात फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस होताना जे 4 प्लेयर्स आपल्याला इनर रिंग मध्ये ठेवावे लागतात ते आहेत एक फाईन लेग, एक आहे शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर म्हणू शकतो. आणि इथे मात्र आता गोलंदाज क्रमांक 2 अमोघ, हा एक लो फुल टॉस होता आणि हा डीप मिड विकेटच्या दिशेने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, थोडंसं गचाव क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत 2 धावांची भर. आणि अमोघला आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये तर अचूक टप्पा असतो अमोलचा, नियंत्रण आहे त्याचा गोलंदाजी, पण शैली जर आपण पाहिली तर एक वेगळीच शैली आहे त्याची. तशी जर आपण गोलंदाजी करायला गेलो तर खूप प्रॅक्टिस करावी लागेल, कदाचित तशी जमणार सुद्धा नाही. पहा त्याचा पूर्ण हात गोल फिरतोय, हा पहा. नक्कीच मला वाटतं हा पूर्ण आर्म स्पीड आहे, मला वाटतं रनिंगवर त्यांचा स्पीड नक्कीच डिपेंड आहे. दरम्यान एक सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने चौकार, खरंच हा एक सुंदर फटका म्हणावा लागेल. पॉइंटच्या दिशेने आपल्याला चौकार पाहायला मिळालेला, एक स्क्वेअर केटचा फटका म्हणू शकतो. आणि संकेत खरंच एक क्लासिक फलंदाज, मी मगाशीच म्हटलं संकेत देखील मेरिटवर फलंदाजी करतात, बॉलनुसार फलंदाजी करतात, ते ठरवून शॉट्स मोस्टली नाही खेळत आणि तशाच प्रकारे हा एक सुंदर फटका. आणि आपण बोलत होतात की अमोघच्या गोलंदाजी बद्दल प्रलय, इट्स बॅक टू यू. निश्चितपणे जे काही नेहमी गोलंदाजांना पाहतो की आपल्या खांद्याचा उपयोग सुद्धा ते स्पीड वाढवण्यासाठी करत असतात, परंतु इथे कमी वाटतंय, फक्त जे हात फिरवतात त्याच्यातूनच ते स्पीड उत्पन्न करत असताना दिसतात. पहा आता पुन्हा एकदा आपल्याला दिसेल इथे, पहा हे पाहायला मिळाले इथे, परंतु त्याला कव्हर रिजन, एक्स्ट्रा रिजन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक सागर येतोय, फेकी करतोय. यावेळी कोणीतरी सापडलाय, कोणीतरी यावेळी सापडलाय आणि अशा वेळी आपल्याला पाहतोय झेंडर सापडलाय, झेंडरला परतावं लागणार आहे. ताळमेळ चुकलाय, दोन्हीही खेळाडू चिखलीसाठी खेळत असतात. मला तर ताळमेळाची अपेक्षा होती की चांगला व्यवस्थित ताळमेळ दिसेल, कोऑर्डिनेशन दिसेल, पण ते मात्र काही दिसलं नाही प्रतीक इथे. नक्कीच, आणि जेव्हा 2 चांगले फलंदाज खेळत असतात, दोघंही कॅपेबल असतात बिग स्ट्रायकिंग साठी, तेव्हा त्यांनी एखाद्या चोरट्या धावेसाठी विकेट न फेकणंच चांगलं असतं असं मला तरी वाटतं. दोघंही चांगली कॅपॅसिटी ठेवतात की मोठे मोठे फटके खेळू शकतात, तर अशा प्रकारे विकेट फेकणं महाग ठरू शकतं या संघाला. आणि त्याचा आता फटका बसलाय झेंडर याला, झेंडर याने एकट्यानेच कॉल दिला, संकेत याने नकार दिला आणि झेंडर तंबूत परतत आहे. आणि आपण येऊया अमोघच्या गोलंदाजी बद्दल. तुम्ही बनवत होता आर्म स्पीड, खरंच आपण काही गोलंदाज बघतो, आपण पाहिलं होतं एक शॉन टेट गोलंदाज होता लसित मलिंगाला आपण पाहिलं, ते जास्त आर्म स्पीड जनरेट करतात, त्यांचा स्पीड हा रनिंगवर इतका डिपेंड नसतो, आर्म स्पीड असतो. आपला इंडियामध्ये एक अजित आगरकर होता, मला वाटतं त्याचीही गोलंदाजी मी पाहिली, जास्त आर्म स्पीड वरती डिपेंडन्सी होती. तसंच काहीसं कदाचित अमोघ. नवीन फलंदाज यावेळी स्ट्रायकिंग एंड कडे आणि एक सोपी विकेट दिलेली आहे झेंडरने रनआउटच्या स्वरूपातून. द्वितीय क्रमांकाचे षटक चालू आहे. यावेळी आखूड टप्प्याने टाकलेला हा चेंडू, त्याला शॉर्ट टर्म पुल करत असताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि इथे सुपर झेल.
अप्रतिम झेल, फटका फसलाय आणि हातामध्ये जाऊन इथे बसलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद. इथे सुद्धा अजून एक विकेट पाहायला मिळाली. म्हणजे अमोघला थोडा मारा करण्याचा प्रयत्न केला अमोघवर, परंतु अमोघचं नाव सातत्याने का घेतलं जातं, एक आक्रमक गोलंदाजी आहे त्याची. जेव्हा जेव्हा अमोघवर आपण आक्रमण करतो फलंदाज म्हणून तेव्हा धावा मिळतात, परंतु पुढल्या चेंडूवर सावधतेने खेळणं गरजेचं असतं. अशा वेळी ही सावधता मात्र विसरले आणि इथे बादच्या स्वरूपातून झेल बाद होत फलंदाज माघारी परत होतोय. आणि धाव संख्या झालेली आहे ती 16. दुसरं षटक प्रगती पथ्यावरती आणि धाव संख्या 16. आणि हा फलंदाज मला वाटतं समीर तंबूत परतलेला आहे. संकेत अजूनही क्रीजवर आहे आणि तीच एक मोठी होप आहे द केक हाऊस संघाला. कोणताही सामना फिरू शकतो, विजयश्री खेचून आणू शकतो असा संकेत, अनुभव, टॅलेंट या सगळ्यांचा मेळ असलेला. दरम्यान पुढील चेंडू हा एक फुल लेंथ चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि एक स्पीड चेंडू. पुन्हा एकदा बघा आर्म स्पीड प्रलय. फलंदाजाने बॅट उचलण्या अगोदरच तो चेंडू निघून गेला होता. सुंदर गोलंदाजी अमोघ याची. 1 to go, लास्ट बॉल अमोघ. प्रीतम साठी अमोघचा चेंडू. प्रीतम आधीच 1-2 पावले पुढे आला होता आणि इथे मात्र निर्धाव डॉट चेंडू. अमोघने चांगले षटक हाताळले. या षटकामध्ये सर्व काही घडताना आपल्याला दिसले. एक चौकार आला, 2 धावांचा फटका आला आणि याच्यामध्ये अजून आपले रनआउट सुद्धा पाहायला मिळाले आणि एक झेल स्वरूपातली विकेट सुद्धा पाहायला मिळाले. म्हणजे संपूर्णपणे सगळ्या गोष्टीचा मेळ असलेले हे षटक, द्वितीय क्रमांकाचे षटक समाप्त होते. याच्यामध्ये धावा खर्च झालेले आहेत तब्बल 7 धावा आणि 7 धावांनीशी धावसंख्या पुढे गेलेली आहे 16च्या आकड्यांमध्ये. इथे 58चा टार्गेट पार करायचा आहे. 2 गोष्टी इथे पुढे जात असताना लक्षात ठेवायला लागणार आहे शुभम स्मृती संघाला. एक म्हणजे 58चा टार्गेट मोठे फटके खेळून पार करावा लागेल आणि भलेही तो टार्गेट पार नाही झाला तरी नेट रन रेट आपला सुधारण्यासाठी कुठेतरी इथे द केक हाऊस संघाने फलंदाजी चांगली करावी लागेल. आणि हेच महत्वाचं षटक ठरणार आहे. याच षटकात मॅच कुठे जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल आणि हा खरंच महत्वाचा षटक आहे. थोडा फलंदाजांना वाऱ्याचाही उपयोग इथे करता येईल. आपण बघतो टेनिस क्रिकेटमध्ये जास्त लेग साईडच्या दिशेनेच फटके खेळले जातात आणि आता लेग साईडच्या दिशेनेच वाऱ्याचा झोत आहे. सो ॲडव्हान्टेज बॅट्समन. आणि गोलंदाजीचा आपण पाहतोय चेतन. खरंच चॅलेंजिंग असेल चेतन याच्यासाठी. संकेताच्या समोर गोलंदाजी करणं या एंडनी. आणि मी म्हणतो प्रणय या षटकात तुम्हाला नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. दॅट्स माय प्रेडिक्शन. इथे प्रयत्न तर करावे लागणार आणि असं लेग साईडला जास्त खेळ केला जातो नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं जातं आणि इथे मात्र आता संकेतसाठी खूप मोठी संधी असेल. वाऱ्याची साथ असेल त्याला यावेळी. चेतन वावेकर ओ यावेळी मिस टायमिंग फटका थेट गेलाय कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे विकेट. फलंदाज बाद झालेला आहे तो संकेत पाटील. बॅक टू दी पॅव्हेलियन. संकेतवर खूप अपेक्षा होत्या की संकेत मोठे फटके खेळेल, धावा बनवेल, परंतु संकेतच्या बॅटमधून तसे काही फटके आले नाही आणि शेवटच्या क्षणी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र झेल देऊन बसलाय. त्याच्या जागेवर आता रवी येणार आहे. आणि निराश होऊन तंबूत परतताना कर्णधार संकेत आणि केक हाऊसचा पॅव्हेलियन देखील मला पूर्ण शांतता पसरलेली दिसत आहे. आणि खरंच एक शेवटची होप होती या सामन्यातील संकेत आणि हीच ती ओव्हर होती. जसं मी म्हटलं होतं मला वाटतं माझं प्रेडिक्शन पूर्णपणे खोटं ठरणार आहे. आता तरी देखील 5 चेंडू आहेत. बघूया नवीन फलंदाज काय करतात. आणि आता मात्र सुंदर फटका परंतु हा लॉंग ऑनच्या दिशेने झेल. सुंदर गोलंदाजी चेतन याची आणि चेतन ऑन हॅट्रिक नाव. लगातार 2 चेंडू 2 गडी बाद केलेले आहेत आणि या पीपीएल ची पहिली हॅट्रिक नोंदवण्यासाठी चेतन सज्ज. चेतनच्या नावावर पीपीएल मधली पहिली हॅट्रिक होणार का विकेटसाठी? चेतन मात्र प्रयत्न करणार. कुठला मासा कुठल्या बिळातून काढावचं हे मात्र चेतनला माहिती आहे.
इथे प्रयत्न करणार आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज असल्या कारणानं त्याला पाहावं लागेल चेतन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात चेतनच्या गोलंदाजीकडे. काय वाटतं तुला प्रतीक, हॅट्रिक होणार? नो कमेंट्स. यॉर्कर, इथे मात्र यॉर्कर टाकलेला चेंडू, म्हणजे हॅट्रिक साठी नक्कीच गेले होते चेतन वावेकर. हा चेंडू जर हुकला असता तर कदाचित यष्ट्या इथे उद्ध्वस्त होत असताना आपल्याला दिसलं असतं, परंतु तो पंच केलाय. खेळून काढलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र आले. भले ही आपण डायरेक्ट हॅट्रिक नाही घेतली तरी ओव्हर हॅट्रिकची अजूनही संधी बाकी आहे. यावेळी ऑन साइडला वाईट इस लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावत आलाय. कव्हर केले त्याने. इथे तू मय कॅरी करू शकला नाही. इथे पकडायला हवं होतं चेतनला हा चेंडू. जर त्यांनी प्रॉपर पिकअप केलं असतं तर अजूनही विकेट पाहायला मिळाली असते आपल्याला. परंतु खरंच सुंदर गोलंदाजी चेतन याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आपल्याला. दबाव कमी आहे ना आता चेतनवर, कारण की भरपूर मोठ्या धावा बनवायच्या आहेत. आता चेतन आपल्याला मुक्त असताना गोलंदाजी करू शकतो, परंतु केक हाऊसच्या फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा सिद्धू आलाय चेंडूच्या मागे आणि इथे लॉंग ऑन रिझन मधून अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाद. दरम्यान आतिश पाटील यांचे वडील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. आणि आपण कमलाकरजी पाटील, तुम्हाला सुद्धा विनंती आहे या व्यासपीठावर आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे प्रलय इथे ओव्हर हॅट्रिक चेतनची नक्कीच झालेली आहे. येस, आता मात्र ओव्हर हॅट्रिक. आता चेतनला कोणी थांबवू शकणार नाहीये. आता वाघाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आता आलेला नवीन फलंदाज त्याच्यापासून कसं वाचणार, हे सुशांतला मात्र कामगिरी करावी लागेल. पुढला चेंडू चेतन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही, स्पर्श नाही. चेंडू गेलाय थेट यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये आणि इथे षटकाची समाप्ती सुद्धा होते. 3 षटका समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19. मोठ्या फरकाने विजय पराजय आपल्याला पाहायला मिळेल. इथे 58 धावांचा टार्गेट होतं आणि त्याचं पार करत असताना पहा 19 धावाच बनलेल्या आहेत 3 षटकांमध्ये. आणि शुभम स्मृती पाहायचं आहे यापुढे कशी कामगिरी करणार. जय पराजय यांच्यामधलं अंतर खूप मोठं आहे आणि हे अंतर केक हाऊस संघाला कमी करावं लागेल प्रलय, कारण की ते काल 2 सामने हरलेले आहेत. आता हा सामना 3रा सामना ते हरतील आणि जर मोठ्या धावसंख्येने हरले तर नेट रन रेट वरती देखील त्याचा इफेक्ट होईल. बिकॉज आपण इथे 8 संघ खेळत आहेत आणि 4 टीम क्वालिफाय करणार आहेत, राईट. सो कदाचित चौथा संघ हा सेम पॉइंट्स वर असला तर नेट रन रेट देखील तितकाच महत्वाचा ठरतो. तो देखील विचार त्यांना करावा लागेल. त्या दृष्टीने फलंदाजी करावी लागेल आणि जमतील तितक्या धावा जमावाव्या लागतील या षटकात, जर त्यांना त्यांचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल या टुर्नामेंटमध्ये. आपण जरा नेट रन रेट आता भरपूर धावा होत्या. मला तर वाटते रोहन भगत यांना एक तरी गोलंदाजी द्यायला पाहिजे होती चेतन यांनी. नक्कीच आम्हालाही बघायला आवडेल रोहन भगत यांना गोलंदाजीसाठी, परंतु ही गोलंदाजी दिलेली आहे भावेश यांच्या हातामध्ये. भावेश ही चांगली गोलंदाजी करतो, पण आता रन भरपूर होत्या तर रोहन भगत यांना एक गोलंदाजी देणं कर्तव्य होतं चेतन यांचं. परंतु ठीक आहे, चला चेतन यांची प्लॅनिंग आहे. यावेळी खाली टप्पा. धावसंख्या झालेली आहे 20. एका धावेची भर. आणि मी नेट रन रेट बद्दल बोलत होतो तर मित्रांनो, नेट रन रेट असतो तर आपण कसा कॅल्क्युलेट करतो, खूप जणांना हे माहिती नसतं. तर थोडं सांगू इच्छितो मी की पूर्ण टुर्नामेंट मध्ये किंवा जितक्या मॅचेस तुम्ही आता खेळलात, जेवढे रन्स आपण स्कोर करतो आणि जेवढ्या चेंडूत करतो किंवा जेवढ्या ओव्हर्स मध्ये करतो, त्याच्यातून जेवढ्या रन्स आपण देतो आणि जितक्या चेंडूत किंवा जितक्या ओव्हर्स मध्ये देतो त्यांचा त्यामागे वजाबाकी केली जाते आणि त्यातून नेट रन रेट काढला जातो. म्हणून हा जो रन्सचा डिफरन्स असतो तो महत्वाचा ठरतो नेट रन रेट कॅल्क्युलेट करताना.
इथे मात्र आता भरपूर मोठा विजय आणि पराजय याच्यामधले अंतर आहे. दबाव काहीच नाही, त्याच्यामुळे चेंडूचं वजन इतकं झालं की चेंडू हातात आल्यानंतर हातासकट चेंडू जमिनीला आदळला. चेतन वावेकर क्षेत्ररक्षक पंख गळून पडले. यावेळी सरळ बॅटिंग करायचा होता. वाह, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द मॅच पाहायला मिळाली इथे उंचपुरा गडी. नक्कीच एक सुंदर झेल, परंतु सामन्यात आपल्याला काही चुरस पाहायला मिळाली नाही. थोडासा बोरिंग झाला आहे सामना. कॉमेंटेटर्सनी मात्र एन्जॉय केला मला वाटतं हा सामना. एन्जॉय केलं नक्कीच, परंतु नंतर आमच्या मागे येऊन मलाच असं का बोलला तसं का बोलला याबद्दल चौकशी नका करू. मित्रांनो, आपलेच खेळीमेळीचं वातावरण राहू म्हणून आपलं ही एक प्रयत्न चालू असतात आमचे. आणि रोहित पाटील इथे पुढील सामना त्यांचा असणार आहे. आणि हे असे किस्से होत राहतात. मगाशी पहा मी कौतुक केलं, रिव्हर्स फटके कोण खेळतो तर स्वीकार पाटील खेळतो, परंतु रोहित त्या दिशेला लांब लचक होता. तो सुद्धा माझ्या जवळ आला, अरे मी पण खेळतो, नेक्स्ट टाइम मी खेळत असताना माझं सुद्धा नाव घे. म्हणजे असे किस्से घडत असतात. आणि आपणच हे PPL खऱ्या अर्थाने आपल्यासाठी उत्सव आहे. विजय कोणाचाही असो, ट्रॉफी कोणीही जिंकू दे, परंतु दरवर्षी ही PPL आपण एक उत्सव म्हणून साजरा करत असतो. नक्कीच मी पण काल पाहिले होतं रोहित पाटील यांनी 2 रिव्हर्सचे फटके खेळून 2 चौकार घेतले होते. आणि आपण म्हणाला होतात प्रलय की कुठे शिकला रे तू, असं काहीतरी तुम्ही म्हणाला होतात त्याला. दरम्यान काहीशा चेंडूंचा सामना बाकी असेल. संपला मॅच एंड संपला.